स्वामी काय झालं? अहो पोरांबरोबर मातीत बसून खेळताय कसले आणि किती आरडाओरडा चाललाय. आता खेळ आहे म्हटल्यावर गलका होणारच. काय रे पोरांनो, त्याच्याशिवाय खेळायला मजा कशी काय येणार? अहो पण आतमध्ये आईचं पारायण चाललंय. असं मग मी काय करू? तुमच्या आवाजामुळे तिचं लक्ष नाही लागत आहे. काय ग, तुझी आई पारायण करते ना? देवाचं नाव घेताना इतर गोष्टी ऐकू कशा येतात? इतर गोष्टींकडे लक्ष कसं जातं? तुमच्या ह्या गोंगाटामुळे तिला फार त्रास होतोय. कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. तेच मी या मुलांना सांगतोय. काय रे, आणि परमेश्वराचं नाव घेताना ती सर्वोच्च पातळीवरची हवी. कारण आपण भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित होत असतो.